Students, today we will learn about standard 5th lesson number 18 of science, the environment and us, part 1. Look at this picture. What do you see? Yes, you see animals, sky, plant, human, etc. So, what is in an environment? Environment means the natural world. For example, the land, air, water in which people and animals live is called environment. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण म्हणतात. Environment is the most important factor as it provides us with food, clothing, shelter and air. Hence, it is our responsibility to protect the environment. पर्यावरण हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. आपल्या अनेक प्रकारच्या गरजा पर्यावरणातूनच पूर्ण होतात. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा होय. लेट्स स्टडी ऑल दिस इन दिस चॅप्टर. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट डू यू सी? Leopard spotted in village leading to man-animal conflict. बिबट्या मानवी वसाहतीत शिरलेला आहे. खरं पाहता बिबट्याचं घर म्हणजे जंगल, परंतु तो मानवी वसाहतीमध्ये शिरलेला आहे. त्यामुळे प्राणी आणि माणूस म्हणजे बिबट्या आणि माणूस यांच्यात संघर्ष निर्माण झाला. Why did this happen? Because of deforestation. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. The population of world is increases. Open space are required on a very large scale. लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे मानवाला मोकळी जागा आवश्यक आहे. ॲग्रिकल्चर, रोड्स, हाऊसिंग, industry, railway. For this purpose, forests are cut. या सर्व कारणांसाठी म्हणजे शेती, रस्ते, घरे इत्यादी कामांसाठी माणसांना जंगलतोड करावी लागलेली आहे. Look at this picture. All animals live freely in the forest. All their needs are met in the forest because forests give them food and shelter. जंगलात त्या प्राण्यांना अन्न आणि निवारा मिळतो. But because of deforestation, जंगलतोड केल्यामुळे if forests are reduced, biodiversity is also depleted. जंगले कमी झाल्यामुळे तेथील जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी यांचा ऱ्हास झाला आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे सजीव म्हणजे प्राणी आणि वनस्पती. कारण जंगलतोड केल्यामुळे त्यांना अन्न निवारा मिळत नाही आणि त्यामुळे अशा प्राण्यांचा ऱ्हास झालेला आहे. परंतु काही जंगलातील प्राणी अन्न मिळवण्यासाठी अशा प्रकारे मानवी वस्तीमध्ये शिरतात. यूज युअर ब्रेन पॉवर. इफ डॅम इज बिल्ट ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, व्हॉट चेंजेस विल बी सीन इन द एन्व्हायरमेंट. एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले तर पर्यावरणामध्ये कोणते बदल होतील. इन ऑर्डर टू बिल्ड अ डॅम वी नीड लॉट ऑफ स्पेस. धरण बांधण्यासाठी आपल्याला खूप मोठी जागा लागते. जनरली डॅम बिल्ड इन माउंटेन एरिया. शक्यतो डोंगरच्या पायथ्याजवळ आपण धरण बांधत असतो. फॉर दॅट वी हॅव इव्हॅक्युएट ऑल ट्रीज, क्रॉप्स, बर्ड्स अँड ॲनिमल्स फ्रॉम दॅट एरिया. धरण बांधल्यामुळे
तेथे असलेली शेती, पक्षी, वनस्पती, प्राणी यांना स्थलांतरित व्हावे लागते. स्थलांतरित होणे म्हणजे त्यांना त्यांच्या वस्तीतून दुसरीकडे राहावं लागतं किंवा जावे लागते. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. There are 3 types of pollution: water, land and air. 3 प्रकारचे प्रदूषण आहेत आणि हे प्रदूषण आपण आता कसे होते ते पाहायचं आहे. As we know that how water gets polluted. Wastewater is given out from factories into their surrounding. This water consists a harmful chemical. मागील पाठात आपण पाहिले की पाण्याचे प्रदूषण कसे होते. कारखान्यातून सांडपाणी किंवा दूषित पाणी हे परिसरात सोडले जाते आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत असतं. If this harmful water is released in a water bodies like river, lake, then it will cost human and animals life. असे दूषित पाणी समजा समुद्र, नद्या, तलाव येथे सोडलं तर तेथील असलेल्या मनुष्य आणि प्राण्यांच्याही जीवाला धोका उद्भवतो. But if the same harmful water released on the land, it will be make land infertile and this will cause soil pollution. असे दूषित पाणी जमिनीमध्ये मुरते तेव्हा जमीन नापीक होते. Farmer uses both natural and chemical fertilizers for the good growth of the crops. शेतीच्या जास्त उत्पन्नासाठी शेतकरी नैसर्गिक व रासायनिक खतांचा वापर करतो. But if chemical fertilizers are used in excess at reduce the land fertility. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला तर जमीन नापीक होते. Same is in the case of pesticide. म्हणजे कीटकनाशकांचा सुद्धा जास्त प्रमाणात वापर केला तर जमीन परत नापीक होते. Chemical fertilizers and pesticides are used on a large scale for agriculture. They seep into the soil or finally flow into rivers with rainwater. रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा जेव्हा आपण शेतीसाठी वापर करतो तेव्हा त्यातील काही खते किंवा कीटकनाशके ह्यांचा जमिनीमध्ये किंवा ते झिरपतात त्यावेळेला पावसाच्या पाण्याबरोबर काही वेळेला ते वाहत जाऊन नदीमध्ये मिसळतात. Due to several such reasons, water and soil get polluted. अशा काही अनेक कारणांमुळे पाण्याचे आणि मातीचे प्रदूषण होत असते. This is dangerous for the plants and animals there. Their number reduce and eventually they die out altogether, that is they become extinct. काही सजीवांचा अशा प्रकारे नाश होत गेलेला आहे. Air pollution. It is caused by factories, vehicles and burning wood. On the one hand, tremendous quantities of carbon dioxide enter the air due to burning of fuels. इंधनाच्या अशा प्रकारच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेत मिसळतो. On the other hand, there is a large scale of deforestation. Therefore, number of trees available for absorbing carbon dioxide is less. म्हणजे
ज्या वेळेला ज्वलनातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जातं, परंतु जंगलतोड केल्यामुळे तिथे वनस्पती नाही आहेत आणि कार्बन डायऑक्साईड वायू वनस्पती शोषून घेतात. पण वनस्पती नसल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि त्यामुळे हवा दूषित झालेली आहे. बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड लेवल द टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की हवा दूषित होते. तसंच या कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमान म्हणजे उष्णतासुद्धा वाढते. धिस राईज इन टेम्परेचर इज सीन एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. असे हे उष्णतेचे वाढते प्रमाण जगात सर्वत्र दिसते, कारण हवा प्रदूषित झालेली आहे. Besides, when fuels are burned in vehicles, they give out certain poisonous gas as well as smoke. ज्या वेळेला वाहनातून जेव्हा इंधनाचं ज्वलन होतं, त्यावेळेला विषारू वायूबरोबरच धुराचाही परिणाम होत असतो. इंडस्ट्रीज ऑल्सो लेट आउट सम पॉयझन गॅसेस इनटू द एअर. हवेमध्ये उद्योगधंद्यात किंवा कारखान्यातून आलेला धूरसुद्धा मिसळतो आणि याच कारणामुळे दिस लीड्स टू एअर पोल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. या कारणामुळे हवेचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होते. So student, we will be studying our needs and environment in our next part. Thank you.